तर नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही सगळेजण. पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं DD व्लॉग या चॅनलवरती. तर मित्रांनो, आज आपण चाललोय सुळक्याला, जे की सोलापूर जिल्ह्यातील सगळ्यात उंच ठिकाण आहे. सो आज आपण तिथे भेट देणार आहे. तर जास्त वेळ न वाया घालवता लगेच आपण आपली जर्नी चालू करू. चला. या ठिकाणी आपल्याला वाटत एक मंदिर दिसलं. तुम्ही हा झेंडा बघू शकता या ठिकाणी. तर इथं हे बिरोबा मंदिर आहे. सो आम्ही या हायवेवरून खाली उतरून इकडे आलो बघायसाठी, कारण की इथं एक मित्रांनो एक छोटंसं लेक टाईप पण पाणी साठलेलं आहे पावसाचं. आणि तुम्ही जे पुढे सेंटरला जे एक पीक बघताय किंवा एक डोंगर बघताय, तर त्याच ठिकाणी आपल्याला जायचं आहे. सो तर तुम्ही इथला व्ह्यू बघा पहिल्यांदा. एकदम सगळीकडे असे हिरवेगार मस्तपैकी वातावरण झाले आणि त्यात ही पाणी एकदम असं म्हणजे खूप भारी वाटतंय. आणि या ठिकाणी ही पलीकडे जाण्यासाठी रस्ता आहे, परंतु रस्त्यावरती पाणी आले तुम्ही बघू शकता. खूप छान वाटतंय आणि एकदम शांतता आहे इथे मित्रांनो. सुळक्याला जाण्यासाठी गोरडवाडीमधून पण एक रस्ता जातोय, परंतु गुगलनं आम्हाला पुढचा रस्ता प्रिफर केला. सो आम्ही तोच फॉलो करणार आहे, कारण की रस्ता कच्चा पण असू शकतो मधून जायचा, त्यामुळे आम्ही लॉंग रूट चूज केला आहे. मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला इथून डावीकडे बघायला आहे गारगोडीकडे. तर मित्रांनो, मसवड हायवे सोडून आता आपण इकडे आतमध्ये वळलोय. तर इथून आता आपल्याला कमीत कमी अजून 2 ते 2.5 किलोमीटर पुढे जायचं आहे. आणि तुम्ही इथला एरिया बघू शकता, पूर्ण असं सगळं हिरवगार. तर वरनं तर व्ह्यू एकदम एक नंबर येणार आहे. तुम्ही हा व्ह्यू बघू शकता अशा प्रकारे या ठिकाणी मित्रांनो. आता आपण एक छोटासा वॉटर ब्रेक घेतलाय. आपला अस्मित भाऊ पाणी पितोय, मला पण दे पाणी. ठिकाणी आपण इथून आता इकडे आलोय. हा पुढे रस्ता सरळ जातोय आणि यमगर वस्तीपासून आपल्याला इकडे लेफ्टला जायचं आहे. बघू शकता या ठिकाणी. चल मित्रांनो, थोडा कच्चा रस्ता चालू झालाय. In 300 meter. तर मित्रांनो, या ठिकाणी आपण आजीला रस्ता विचारला होता. सो आजीने सांगितलं की पुढे जाऊन आपल्याला राईड घ्यायचा आहे. तर चला. आणि रस्ता बघू शकता तुम्ही कशा प्रकारे. आणि वातावरण तर मित्रांनो तुम्ही विचारू नका, एवढं भारी वाटतंय ना, विषयच नाही. तर आता मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला इथून उजवीकडे जायचं आहे. तर थोडी आता आपली ऑफ In रोडिंग 200 meters, continue straight. गुगल म्हणते मित्रांनो 200 मीटर कंटिन्यू स्ट्रेट, म्हणजे सरळ पुढे जावा. तर या ठिकाणी आता आपली ऑफ रोडिंग चालू झालेली आहे मित्रांनो. तर वरती तुम्ही बघू शकता ढग यायला लागलेत. सो आम्ही होप करतो की पाऊस पडावा. पाऊस पडल्यावर मित्रांनो अजून छान वाटेल. तर अस्मित भाऊ जरा हळू जाऊ दे. You have arrived. तर मित्रांनो, गुगलनं सांगितलं पोचलोय, पण आपण अजून पोचलो नाही. अजून आपल्याला भरपूर लांब जायचं आहे. तर आपण बघू आता आपण गाडी कुठं पार्क करू शकतोय वगैरे. तर सेफ प्लेसवरती आपल्याला गाडी पार्क करायला लागेल, कारण की या ठिकाणी थोडा रिस्क आहे मित्रांनो. तर मित्रांनो, या ठिकाणी आपण पाठीमागून आलोय. तर एक लेक टाईप थोडं पाणी साठले आणि आपल्याला जायचं इकडं आहे. तर या ठिकाणी आता आमच्या पुढे 2 रस्ते आहेत. एक इकडे गेलाय आणि एक इकडे गेलाय. तर आता समजून झालंय की जायचं कुठं. तर मला वाटतं ही रस्ता हीच बरोबर असं मला वाटतं, कारण की इकडंच आहे ना खाली रस्ता आहे का बरोबर. मी खाली उतरून बघतो. तर मित्रांनो, या ठिकाणी पहिल्यांदा मी जाऊन बघतो रस्ता कसा आहे काय. इथनं दिसना झाले. तर एकदम मित्रांनो इथं कोणच नाही, पक्षी वगैरे वरते. तर इथनं रस्ता आहे मित्रांनो. इकडे हा वेगवेगळं जातो रस्ता. अस्मित भाऊ, आपल्याला इकडेच जायचं आहे. येऊ दे पुढे. तर मित्रांनो, अस्मित भाऊ म्हणतोय हा रस्ता नाही, त्याच्या मतेनुसार मी इकडे रस्ता आहे.
बरं चला एकदा इथे ट्राय करून बघू मी कारण की तिकडे खोदकाम चालू आहे तर तो म्हणतो ते तिकडे रस्ता काहीतरी केला आहे तिकडे असं रस्ता बघू चला. आपल्या स्मित भाऊचं राईट डिसिजन होतं तो रस्ता त्या पण रस्त्याने आपण जाऊ शकत होतो परंतु तो रस्ता जरा थोडा रिस्क आहे तरी पण इकडून आलोय तर तिथून आपण इकडून असं इकडे आलोय तर आता पुढे चाललोय जाऊ ठिकाणी रस्ता बघू शकता जरा खूप जास्त चढ आहे तर अस्मित भाऊला म्हटलं माझा काय तुझ्यावर विश्वास नाही मी पहिल्यांदा चालत जातो तो परत गाडी घेऊन या कारण की तुम्ही रस्ता बघू शकता मित्रांनो तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये एवढं जस्टिफाय होणार झाले परंतु खूप खराब रस्ता आहे म्हणजे चढ आहे एकदम तर पहिल्यांदा मी वरती आलोय आता आपला अस्मित भाऊ कसा गाडी आणतोय बघू मित्रांनो या ठिकाणी आता आपण मंदिराच्या पायथ्याशी आलोय आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता पाणी वाहतंय आणि ह्या पाण्यातून आपल्याला पलीकडे जायचं आहे तर इथं छोटंसं एक पाणी साठलंय आणि हे झाड वगैरे बघा तर इथं थोडं बसूया म्हटलं जरा निसर्गामध्ये इकडं आपली गाडी अस्मित भाऊ येतात इथं थोड्या वेळ बसू तर मित्रांनो ठिकाणी लोकेशन बघू शकता भाऊ लोकेशन कसं आहे कसलं भारी वाटतंय तर मित्रांनो हे बघा झाड आहे मस्तपैकी वारं वगैरे सुटलेला आहे आणि या ठिकाणी कार्यक्रम करून कोणतरी गेले मित्रांनो तर या ठिकाणी पाणी वगैरे बघू शकता पाणी एकदम स्वच्छ पाणी आहे म्हणजे खालचा सरफेस जो आहे पाण्याच्या खालचा तो दिसतोय ही समोर तुम्ही बघू शकता आपलं मंदिर वगैरे दिसतंय डोंगरावरती आणि या ठिकाणी हे पाणी आहे असं इथं झाड आहे आणि या झाडाखाली आम्ही आता थोड्या वेळ बसलोय तर थोड्या वेळ इथं बसणार आहे मित्रांनो खूप शांत आणि प्रसन्न वाटतंय त्यामुळे तर मित्रांनो खरंच खूप छान वाटतंय म्हणजे असं एवढं स्वच्छ पाणी प्लस तिथं पुढे डोंगर दिसतो त्या डोंगरावर मंदिर आहे आणि हिरवगार झाड त्या झाडाखाली सावलीला मस्तपैकी बसलं आणि वारं वगैरे वाहते पाण्याचा आवाज येतोय छोटा हळूहळू तुम्ही ऐका पाण्याचा आवाज कसा येतोय मला माहिती नाही तुम्हाला ऐकायला येत नाही जर ऐका येत असेल तर तुम्ही ऐका आणि मित्रांनो ह्या पाण्यात मासे पण आहेत तुम्हाला मासे दाखवतो अस्मित इकडे कॅमेरा तर निघायचं का भाऊ आता तर मित्रांनो भरपूर वेळ आता आम्ही टाइम स्पेंड केला आणि खरंच खूप छान वाटलं पाण्यात मासे वगैरे आहेत मित्रांनो कॅमेऱ्यात तर कॅप्चर होणं झालेत खूप छोटे छोटे आहेत पण निकडायचं दिसतात तर निघायचं का मग आता चलो चला करायचं आहे मित्रांनो मित्रांनो डबल गाडी नेण्यासाठी जरा थोडं अवघड जात होतं कारण की तुम्ही रस्ता बघू शकता कशा प्रकारे सो त्याच्यामुळे मी खाली उतरलोय आणि अस्मित भाऊ आपला पुढे गाडी घेऊन गेलाय मी आता चालत जातोय तर चला तर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला सबस्क्रायबर भेटले होते ते तर इथं गाडी लावून गेलेत पण अस्मित भाऊ म्हणलाय आपल्याला पुढे न्यायची गाडी अजून स्वतः वर गाडी घेऊन चाललाय आणि मित्रांनो रस्ता खरंच खूप अवघड आहे कॅमेरा तेवढं जस्टिफाय होणार झालं परंतु असं खूप खडक आहेत मोठे मोठे त्याच्यामुळं जरा थोडं टप जातं गाडी चालवाय आणि हे मंदिर तुम्ही बघू शकता पुढे वरती आहे आणि मित्रांनो व्ह्यू जो आहे वरून तर तो खूप छान यायला लागला आहे परंतु मी तुम्हाला ते वरती गेल्यावर दाखवतो आताच नाही थोडासा स्पेस ठेवतो व्हिडिओमध्ये तर हा मित्रांनो अजून आपण
मध्ये पण पोचलो नाही, अजून आपला भरपूर वर जायचं आहे. तर तुम्ही व्ह्यू बघा आताच कसा येतोय, तर वरती गेल्या व्ह्यू कसा येईल नक्की बघा. आता भाऊ आपला थांबलाय वाटते, आय थिंक माझ्यासाठीच थांबलाय. काय झालं, का थांबलाय? हा आमचा मला इथून पुढे येऊ दे, मला शूट घेऊ दे तुझा. तर भाऊ आपला लय भारी गाडी चालवतोय, मला दाखवतो. मी तो इथून गेलाय, मी इथून शॉर्टकट घेतो. तर मित्रांनो आज योगा दिवस पण आहे, तर त्यानिमित्तानं आमचा थोडाफार व्यायाम पण झाला. अशा प्रकारे मित्रांनो एक छोटा घाट. काय झालं, माउंटेन ड्यू देऊ काय तुला प्यायला? डर क्या आगे जीते. चल जाऊ दे. स्प्लेंडर काय कोणापेक्षा कमी नाही भावा, चल गेलीच पाहिजे वर. खरं तर मित्रांनो चालत जायला म्हणजे येते, कारण की असे व्ह्यू वगैरे बघायला भेटतील. गाडी चालवताना कसं पूर्ण कॉन्सन्ट्रेशन गाडीवर करायला लागते. त्याला मी म्हटलं होतं खालीच गाडी लावूया आणि वर जाऊया, परंतु म्हटलं की मला चालायचं नाही, असं द्या म्हणलं मग घेवर. तर मित्रांनो तुम्हाला जर फॅमिलीसोबत वगैरे काय अशा एखाद्या ठिकाणी व्हिजिट द्यायची असेल तर खरंच हे लोकेशन खूप छान आहे, नक्की व्हिजिट द्या. माळशिरसपासून मित्रांनो हे 15 किलोमीटर अंतरावरती आहे. आणि इथं तुम्ही एकदा व्ह्यू बघा. DD व्लॉग मराठी आहे का मोबाईल. बसण्यासाठी वगैरे तुम्ही बघू शकता, खूप छान प्रकारे बेंचेस वगैरे तयार केलेत, ही बघू शकता. आणि आपले जरा सबस्क्रायबर लोक आपल्याला भेटायला आले होते, सो त्यांना भेटलो. आता इथून आपल्याला वरती जायचं आहे. स्मित भाऊ दमला काय लागा. तर मित्रांनो या ठिकाणी आपला स्मित भाऊ दमला होता, त्यामुळे आपण थांबलो होतो. आणि एकदम खडी चढ आहे मित्रांनो, ब्लॉग काढताना पण मला जरा लक्ष देऊन काढायला लागणार आहे. आणि आता एवढ्या पायऱ्या चाललेत आपण, अजून वरती एवढं जायचं आहे. फायनली मित्रांनो आपण मंदिरापाशी पोचलेलो आहोत. आणि या ठिकाणी तुम्ही मंदिराचं नाव वगैरे बघू शकता, आणि या ठिकाणी काही माहिती वगैरे दिलेली आहे, तर ती पण तुम्ही एकदा वाचून घ्या व्हिडिओ स्टॉप करून. आणि ह्या मंदिराचं मित्रांनो उद्घाटन 2005 रोजी झालेलं आहे. तर मित्रांनो वरती आकाशात जे आहे ते ढग पळत आहेत वाऱ्यामुळे, आणि खाली सावली तुम्ही बघू शकता कशा प्रकारे दिसते ट्रॅव्हल करताना. काही ठिकाणी ऊन दिसते तुम्हाला आणि काही ठिकाणी सावली. तर निसर्गाची हीच सुंदरता असते मित्रांनो. आणि जर तुम्हाला ट्रेकिंग वगैरे करायची असेल तर तुम्ही ह्या रस्त्याने येऊ शकता. तिथं तुम्ही गाडी लावली होती ना, अस्मित भाऊ आपला मित्रांनो पहिल्यांदा आला होता इकडे ट्रेकिंगसाठी, तेव्हा ते ह्या रस्त्याने आले होते. असा तिकडे वरती येण्यासाठी रस्ता आहे. तर मंदिर बघू शकता तुम्ही आता एकदा नीट. तर मित्रांनो या ठिकाणी दर्शन वगैरे घेऊन झालेलं आहे. तर आता आपण या ठिकाणी जरा थोड्या वेळ बसलो आहे, तर खरंच खूप छान वाटलं, एकदम फ्रेश वाटलं. तर ह्या मंदिराची कथा वगैरे मित्रांनो मला काय माहीत नाही, पण जर मला भेटली तर मी ती वॉइस ओव्हर करून तुम्हाला नक्की सांगेन. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता खूप छान अशी प्लेस आहे.
तर या ठिकाणी आपला अस्मित भाऊ जो आहे तो ह्याच्या अगोदर आला होता. तर या ठिकाणी मित्रांनो भरपूर लोक ट्रेकिंगसाठी सुद्धा येतात. तर या ठिकाणी हा दुसरा रूट आहे मी तुम्हाला मागाशी दाखवायला. तर तिथून आपण ट्रेकिंग करू शकतो आणि सनराईज इथून खूप छान दिसत असेल मित्रांनो आणि सनसेट सुद्धा. तर आमच्याकडे काय एवढा टाईम नाही, परंतु पुढच्या वेळेस आल्यानंतर तुम्हाला आम्ही सनराईज दाखवण्याचा प्रयत्न करू किंवा सनसेट दाखवण्याचा प्रयत्न करू. आणि इथून मित्रांनो संताजी घोरपडे यांची समाधी पण खूप थोड्या अंतरावर आहे. परंतु मित्रांनो आपल्याकडे टाईम नसल्यामुळे आपण आज तर तिकडे जाणार नाही, परंतु पुढच्या व्लॉगमध्ये आपण नक्की तिकडे जाऊया. म्हणजे पुढच्या वेळेस जेव्हा इकडे येईल ना तेव्हा आपण तिकडे जाऊया. तर पुढच्या म्हणजे येणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला तिथला व्लॉग बघायला भेटेल आणि त्यांची गुफा आहे तर ती गुफा सुद्धा आम्ही तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेल. कारण की मित्रांनो मी एका व्हिडिओमध्ये बघितली होती गुफा, तर मला पण तिथं जायचं आहे. तो तिथे गेल्यानंतर मी तुम्हाला त्याची व्हिडिओ दाखवेनच, पण त्यासाठी तुम्हाला माझ्या चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल. सो व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर आता आपण इथून खाली जाणार आहे. खाली जरा तिथं थोड्या वेळ अजून बसूया, कारण की हवा कसं वाटलं तुला इथे येऊन? मग एकदम भारी. ट्रेकिंगला कधी आला होता तू? एक 2-4 महिन्यापूर्वी आलो. होय का? कसं वाटलं ट्रेकिंग करून? एकदम मस्त. मागच्या बाजूने चढलो होतो. सनसेट वगैरे कसा दिसत होता? सकाळचा मस्त व्ह्यू असतो. होय का? बरं, चला मग आता खाली जाऊया. चला. खाली उतरतोय मित्रांनो. जेवढं चढणे कठीण होतं तेवढं उतरणं पण कठीण आहे, कारण की पायऱ्यांचा जो स्लोप आहे तो खूप जास्त आहे. सो त्यामुळे पायांची ग्रिप होत नाही व्यवस्थित. मला गरज नाही, तुलाच गरज आहे काठीची. तू म्हातारा झाला त्यामुळे तुला काठी लागते. मित्रांनो फायनली तो वेळ आलेली आहे की आपल्याला आता ह्या प्लेसला बाय बाय करायला लागणार आहे. तर चला या प्लेसला आता बाय बाय करू आणि आता आपण जाऊ आपल्या घरी. तर अस्मित भाऊ बाय बाय करायचं आहे या प्लेसला. मग आता कसं वाटलं फिरून? मस्त पैकी. पुढच्या शनिवारी कुठला प्लॅन आहे मग? पंढरपूरचा. आणि जर तो प्लॅन कॅन्सल केला तर? बरं, बघू की. तर मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि जर व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर पुढची व्हिडिओ ह्याच्यापेक्षा जास्त इंटरेस्टेड आणि खूप छान म्हणजे असं प्लेसवरची येणार आहे. तर आता चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर आजच्या व्हिडिओमध्ये फक्त एवढंच. तर आता ह्या जागेला पण बाय बाय करतो आणि तुम्हाला पण बाय बाय. तर आता पुन्हा भेटूया आपल्या नवीन दुसऱ्या व्लॉगमध्ये. पर्यंत बाय. कोसळत्या धारा पाव गेलेला आहे खाली. चला आता आपण पण जाऊ. तर बाय बाय मित्रांनो.